नमस्कार, माझं नाव भैरू कृष्णा खांडेकर, शिनोळी खुर्द. चंदगड गडिंग्लज आजरा मतदारसंघाची 2009 साली पुनर्रचना झाली. बाबा कुप्पेकर हे आमच्या मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी उभा राहिले आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहून जीवाचं रान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत त्यांची महत्त्व सांगून आम्ही बाबा कुप्पेकरांना निवडून आणलो. साहेबांनी माझ्या कामाची पद्धत बघून साहेबांनी मला तुळये मतदारसंघातील तुळये पंचायत समितीत मला तिकीट दिलं आणि तिकीट दिलं असताना मी ती पण निवडणूक ताकदीनं पूर्ण लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये माझा थोडक्यात पराभव झाला. त्या पराभवाला सामोरं जाऊन मी खचलो नाही, हरलो नाही. परत मी पुन्हा नव्यानं उभारणी करण्यासाठी परत मी कामाला सुरुवात केली. बाबा कुप्पेकरांचं निधन झालं. त्यात आईसाहेब कुप्पेकर या निवडणुकीला उभा राहिल्या. परत आईसाहेब आमदार झाल्या. परत आईसाहेबांचं काम सुरुवात केलं. परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारणा तळागाळापर्यंत पोहोचवल्या. पवार साहेबांचं काम शेतकऱ्यांना पटवून दिलं. या सर्व गोष्टी पोहोचवल्या गेल्या. 2017ला आईसाहेबांनी आमच्या कामाची पद्धत बघून तिथं कालकुंद्री गणामध्ये माझ्या मिसेस रूपा भैरू खांडेकर यांना तिकीट दिलं. परत मी जोमाने कामाला लागून मी माझ्या पत्नीला राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट मिळाल्यामुळे मी पूर्णपणे ताकदीनं निवडून आणलो आणि परत काही गावातून मी असा विकास दिला, शाश्वत विकास दिलाय. ज्या देवरुडी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती त्या गावामध्ये पुंडलिक कांबळे या माझ्या मित्रानं मशानमध्ये बोरसाठी मागणी केली आणि मी बोरसाठी तिथं पैसे लावले. आजही त्या बोरला 12 महिने फुल पाणी आहे. आज देवरुडी गाव पाण्यानं तृप्त झालेलं आहे. पाणी त्याच बोरचं पितात. ही सर्व विकास कामे करत असताना परत निवडणुका लागल्या. 2026ला मी परत फॉर्म भरला. कुदनूर पंचायत समितीतून ओपन आल्यामुळे मी फॉर्म भरला. आमच्या नेत्या नंदाताई कुप्पेकर यांनी साधा विचारपूस केला नाही, काही केले नाही आणि त्याच्यानंतर मी हा फॉर्म आज माघार घेतला. परंतु मी माघार घेतला म्हणजे मी राजकारण सोडलं नाही. मी परत माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढची दिशा ठरवण्याचं मी येत्या 2 दिवसात जाहीर करू. नमस्कार.